यात योगायोग असा काय नाही. ठाकरे आणि शिंदे एकाच वेळेस दिल्ली- माननीय शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीमध्ये येत आहेत. इंडिया आघाडीची बैठक आहे. इतर काही आमच्या खासदारांच्या बैठका आज आहे. त्यासाठी मुंबईतून उद्धवजी येत आहेत. आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते दिल्लीमध्ये गेले काही दिवसापासून घुटमळत आहेत. काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे मी असं ऐकलं. दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात. एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावंच लागेल. त्यात नवीन काय त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये. म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही. त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना. जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं. रात्री अपरात्री वाट बघावी लागते. गवतावर बसावं लागतं. जर त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं. हा इतिहास आहे दिल्लीचा. उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत. राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे. इंडिया आघाडीची बैठक आहे. महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल. त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर. अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत. नाही पण राऊतसाहेब कसं आहे की आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेची दिल्लीवारी होते आणि असं म्हटलं जाते, जोरदार चर्चा आहे राजकीय वर्तुळात की महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे, देशाच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे. काय हे काढावा आम्ही कसं काय ठेवा. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत. सरकारमध्ये सध्या जे बसलेले आहेत ती काही मोठी माणसं नाही आहेत ना. ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले. म्हणजे महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती. ती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि बुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं आहे. दिल्लीपुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे. आता तुम्ही म्हणाल माननीय उद्धव ठाकरे पण दिल्लीत येत आहेत. हो, येत आहेत ना दिल्ली. दिल्ली देशाची राजधानी आहे. इंडिया ब्लॉकचं इथे राजकारण चालतं. विरोधी पक्षाचं राजकारण इथून होत आहे. आणि भविष्यात राहुल गांधी जे वारंवार सांगतात कोई बड़ा खेला होने वाला है वो महाराष्ट्र में नहीं होगा, दिल्ली में होने वाला है. दिल्लीत होणार आहे. शिवसेना आणि मनसेची युती होत आहे त्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज आहे. इंडिया ब्लॉकच्या आघाडीच्या बैठकीमध्ये त्याची अजिबात नाही. हे मुंबईतले विषय दिल्लीमध्ये आणण्याचं कारण नाही. मुंबईतले विषय किंवा महाराष्ट्रातले विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही चर्चेनं सोडवू. आमच्यात तेवढी क्षमता सर्व महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये आहे. त्यासाठी आम्हाला दिल्लीत येऊन चर्चा करण्याची आणि विशेषतः इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करण्याची तशी आवश्यकता नाही. भाजपच्या प्रवक्ते राहिलेल्या आरती साठे यांची न्यायमूर्ती म्हणून उच्च न्यायालयाच्या इथे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केलेली आहे. भाजपच्या प्रवक्त्या भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात. एक लक्षात घेतलं पाहिजे, पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे. मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत आकस नाही, पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आपण पाहिलं असेल तामिळनाडूमध्ये सुद्धा तिकडल्या चेन्नई कोर्टात सुद्धा भाजपा प्रवक्त्या एक महिला आहेत. त्यांनाही हायकोर्टाच्या
न्यायमूर्तीपदी नेमलं आणि आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा भाजपा प्रवक्त्यांना न्यायमूर्तीपदी थेट नेमलं आहे. ते काही सांगतील, पण एखादा पक्षाचा जो प्रवक्ता असतो तो त्या विचारधारेला बांधील असतो आणि एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो. मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित 5 न्यायमूर्ती आहेत, जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते, ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे, असे 5 ते 6 न्यायमूर्ती आहेत. राज्यामधल्या हायकोर्टामध्ये अशा प्रकारच्या नेमणुका करून, सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका घडवून देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे. या देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या गुलाम असाव्यात यासाठी मग निवडणूक आयोगापासून राज्यपालापर्यंत सगळ्या कोणत्याही घटनात्मक संस्थेवरती आज फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून नेमले जातात. हे या राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. काल राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याच पद्धतीचा मुद्दा मांडला. राज्यसभेमध्ये आता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान येतात सभागृहामध्ये. ही घटनात्मक संस्था आहे. संसदेची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा आहे पार्लमेंटची, आणि ह्याच पार्लमेंटच्या सुरक्षा यंत्रणेनं जेव्हा पार्लमेंटवरती हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांशी लढाई करून प्राणांची आहुती दिलेली आहे आपली संसद वाचवण्यासाठी. आज मोदी आल्यावर, शहा आल्यावर नवीन संसदेमध्ये केंद्रीय सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, जे अनेकदा भारताच्या सीमेवर असतात, जे एअरपोर्ट असेल किंवा अनेक जी संस्थानं आहेत देशाची त्यांची सुरक्षा करतात, ते राज्यसभेच्या सभागृहामध्ये येतात. केंद्रीय CISF. आमचा प्रश्न त्यांना होता की हे खासदार जे बसलेत विरोधी पक्षाचे ते अतिरेकी आहेत का, की तुम्ही ते यांना आतमध्ये आणता, आम्ही अतिरेकी आहोत का? अशा पद्धतीनं न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांनी आपली माणसं घुसवलेली आहे. निवडणूक आयोग हा त्यांचा गुलामच आहे देशाचा, महाराष्ट्राचा जो काय असेल तो. मुंबईमध्ये आता त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत EVM यंत्राचा वापर होईल, पण व्हीव्हीपॅट मशीन लावणार नाही. म्हणजे कोणाला मत दिलं हे तुम्हाला कळणार नाही. मग निवडणुका घेत्या कशा करता? याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे की निवडणूक मतमोजणीच्या आणि निवडणूक प्रक्रियेस उशीर होतो. मोदी डिजिटल इंडियाचा नारा देतात ना. जर उशीर होत असेल अशा पद्धतीनं मग तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या ना सरळ. आणि निवडणुकीसाठी EVM कुठून आणणार माहिती आहे ना? मध्य प्रदेशातून आणणार आहे. ज्या मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा EVM घोटाळा झाला ते EVM महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आमच्या निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे. तेव्हा तुम्ही या कोणी नेमलेल्या आहेत हायकोर्टात भाजपच्या प्रवक्त्या, त्यांचं काय घेऊन बसला? सर्वत्रच भाजपचे प्रवक्ते बसवलेले आहेत. नाही, राऊतसाहेब, मध्यंतरी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पक्ष बदलासंदर्भात, आमदार ज्या पद्धतीने पक्ष बदलतात त्या संदर्भात काही महत्वाची आणि गंभीर विधानं केली. याच महिन्यात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीत आहे ना पुन्हा सुनावणी सुरू होते. तर त्यामुळे शिंदे शिवसेनेत काही अस्वस्थता आहे का, आणि त्यातूनच शिंदेच्या दिल्ली वारी वाढलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं, की काही राजकीय कारण आहे? मला राजकीय कारण अजिबात वाटत नाही. कारण राजकीय कारण करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागेल असं वाटत नाही. कारण दिल्लीतून आदेश होतो त्यानुसार त्यांचे ते पालन करतात. ही भाजपची परंपरा आहे. आता ते काय सेटिंग बिटिंग करायला येत असतील कुठलं तर तो त्यांचा प्रश्न. ते सेटिंग मास्टर आहेत. ते सेटिंग मास्टर आहेत. याआधीचे निकाल त्यांनी कसे घेतले पक्षांतरा विरोधी कायद्यासंदर्भात, विधानसभेतले निकाल 40 आमदार अपात्रतेसंदर्भात, किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळवण्यासंदर्भात जे त्यांनी निकाल घेतले ते निकाल काय सहज मार्गानं आणि कायदेशीर मार्गाने घेतलेले नाहीत. ते अशाच प्रकारे सेटिंग बिटिंग आणि गॅम्बलिंग करूनच घेतलेले आहेत. आणि देशाचे गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री जर त्या गॅम्बलिंगमध्ये सहभागी असतील तर
न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी भाजपचे प्रवक्ते नेमले जाणारच. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे. होय. त्यामुळे सर त्यांच्या नावाचा उत्तरकाशी में जो घटना घटी है सर कैसे देखते हैं? बहुत ही दर्दनाक हादसा है. महाराष्ट्र से नहीं पूरे देश से बहुत से पर्यटक वहां आज बैठ के हैं. एक प्रलय आया है और बार बार उस प्रकार से प्रलय उस राज्य में आते हैं. उसके लिए एक बहुत ही मजबूती से काम करना पड़ेगा और सरकार को पूरा ध्यान ऐसे राज्यों पे देना पड़ेगा जो पहाड़ी इलाके हैं, जहां हमारे तीर्थ क्षेत्र है, जहां पूरे देश से हजारों लाखों लोग जाते हैं, चाहे वैष्णोदेवी हो, चाहे अमरनाथ हो, चाहे केदारनाथ हो, उत्तराखंड हिमाचल जैसे राज्य में होता है. आज मैंने देखा कि महाराष्ट्र के भी सैकड़ों पर्यटक टूरिस्ट और श्रद्धालु वहां फंस गए हैं और पूरा देश उसके लिए चिंतित है. सर ट्रंप ने कहा है कि भारत ट्रेड के लिए गुड पार्टनर नहीं है. उसका जवाब तो मोदी ने दिया है. मोदी उनके मित्र है. भारत ट्रेड के लिए गुड पार्टनर नहीं है तो हमारे जो प्रधानमंत्री कहते हैं कि हम विश्व की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने वाले हैं, उसका मतलब ट्रंप मोदी को झूठा बोल रहे हैं. अगर विश्व की तीसरी अर्थव्यवस्था बनने जा रहे हैं, ये मोदी जी का कहना है, कल भी कहा, और ट्रंप बोले हाँ वो अच्छे पार्टनर नहीं है ट्रेड के लिए. ट्रेड के बिना हम इतनी बड़ी अर्थव्यवस्था कैसे बन सकते हैं इस विश्व में? मोदी जी को ट्रंप बार बार अपमानित कर रहे हैं. अब ये समय आ रहा है, पूरे विश्व में मोदी जी के खिलाफ एक माहौल बन गया, एक वातावरण बन गया. विश्व का कोई भी राष्ट्राध्यक्ष मोदी को चाहता नहीं है कि मोदी उनके साथ बैठे, उनके साथ चर्चा करे. ये विश्व की एक पुकार दिखती है मुझे. तो ये इशारा मोदी जी ने समझना चाहिए कि क्या होने जाना वाला है आगे. राहुल साहब, इंडिया अलायंस ब्लॉक की बहुत दिन के बाद, बहुत समय के बाद बैठक हो रही है. क्या एजेंडा है, जबकि आप जैसी पार्टी इंडिया ब्लॉक से दूर हो गई है, बाहर निकल गई? देखिए, आप पार्टी की एक उनकी मजबूरी है. उनको पंजाब में कांग्रेस के खिलाफ लड़ना है, वो सत्ताधारी पार्टी है, और भी राज्यों में, गुजरात में उनको कुछ अलग से उनके मन में है. फिर भी हम पार्लियामेंट में लोकसभा चुनाव में एक साथ लड़े हैं. विधानसभा चुनाव की बात बहुत जगह पर अलग होती है, क्योंकि पंजाब में आपकी सत्ता है और कांग्रेस मेन अपोजिशन है. अब दोनों पार्टी एक साथ कैसे लड़ सकती है, आप मुझे बताइए. कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है, बड़ी पार्टी है. पंजाब में कांग्रेस का अपना प्रभाव है और आज आपकी सत्ता है, लेकिन दोनों मिलकर बीजेपी को सत्ता पर नहीं आने देते. लेकिन मूल एजेंडा क्या है? इंडिया ब्लॉक गठबंधन की मीटिंग का एजेंडा क्या रहेगा? बहुत से एजेंडे हैं ना. देश की जो हालात है, मोदी जी का झूठ है, पहलगांव का अटैक, ऑपरेशन सिंदूर की बात है, बिहार का चुनाव है, SIR वो मुद्दा है. ऐसे बहुत से मुद्दों पर चर्चा हुई और खास करके एक दूसरे से मिलना, चर्चा करना, यही मकसद है. सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या आम्ही निधनामुळे सत्य देखील दफन झालं. अजिबात दफन झालं नाही. सत्यपाल मलिक गेले 5 ते 6 वर्ष या विषयावर सातत्यानं बोलत होते. त्यांनी सत्य बाहेर आणलं आणि अखेरचा श्वास घेतला. आणि ते सत्य बाहेर आणल्याबद्दल त्यांच्यावर CBIने खोटे खटले दाखल केले. ते संघर्ष करत राहिले, लढत राहिले. माननीय उद्धव ठाकरे आम्ही सगळे शेवटपर्यंत त्यांच्या संपर्कात होतो आणि एक महान योद्धा, लोकशाहीसाठी लढणारा आपल्यातून निघून गेला, याचं आम्हाला दुःख आहे. सत्यपाल मलिक यांच्यासारखे जे नेते आहेत ते संघर्षातून निर्माण होतात आणि शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात. सर अनिल अंबानी से कल ईडी ने तो उनकी बात है. एक और सवाल